छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. विकी कौशलला त्या पेहरावात पहिल्यांदा पाहिलं आम्ही. मी असं सण झालो होतो की खरोखरच महाराज आले की काय. जी वेपन्स होती ना आम्हाला, तलवारी किंवा ढाल, त्यांच्याशी गप्पा मारायची. तलवार चालते आणि तेव्हा त्यातही तो एकाला मारतो, पण त्याचं लक्ष रायाजीचं महाराजांकडेच आहे. आणि ते एक भावना होतं ना की हा म्हणतो राजा, आणि फील होतं की आता राजे एकटेच आहेत, आता काय होणार. ते फील मला लिटरली झालं होतं. मी आजही फील करतो जेव्हा तो सीन बघतो ना की ह्याला आता राजे एकटेच आहेत. आतापर्यंत संत्या हाक मारत होते लोक, आता रायाजी म्हणून हाक मारतात. सो फिलिंग व्हेरी गुड. तेव्हा मला ऑडिशन्स साठी बोलवलं होतं गणोजी शिर्केंचं. पण मी कादंबरी वाचली, त्यामुळे मला जे माहीत होतं, त्यामुळे माझ्या भावना या होत्या की मला नाही करायचं. आज जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नसते तर मॅडम आज संतोष जुळेकरचं नाव संतोष जुळेकर नसतं. नाही तर मॅडम तुमचं ज्ञानाचं नाव नसतं, काहीतरी वेगळं असतं. विकी कौशलचं पण तेव्हा सीनच्या अगोदर लिटरली मी बोललो पाजी रोणार आहे. हा यार लो और आहे त्या गाऊ. अख्ख्या स्वराज्याची नजर ज्याच्यावर आहे त्याला काय कोणाची वाईट नजर लागणार आहे. सगळं छान आहे, घे हिंदीत कसं करशील. मी ते ट्रान्सलेट करून मग सगळं मला हिंदीत घ्यायला लागलं. अच्छा, एक सीन आहे की जो आम्ही कोणीच नाही पाहिला प्रेक्षक म्हणून, पण तुम्ही सर्वांनी तो अनुभवला. ते गाणं, तो सगळा सीन काय होता. आमचे नृत्य दिग्दर्शक होते, त्यांना लक्ष्मण सरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मुझे सिर्फ लेझिम चाहिए. पूर्ण सिनेमाभर मुघलमधल्या कुठल्याही कॅरेक्टरशी मी बोललो, मी तरी नाही बोललो. आता बरेच वेळा कमेंटमध्ये लिहितात ना, काय एक तर छोटाचा रोल आहे, एवढूचा रोल आहे, एवढूचा रोल केवढा बोलतो. हो मी बोलणार, कारण मी त्या सिनेमाचा भाग आहे. हा सिनेमा मग आमच्यासाठी सिनेमा नाहीच आहे. हे आम्ही, आमच्या दिग्दर्शकांनी, लेखकांनी, निर्मात्यांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या महाराजांचं एक देऊळ बांधलं आहे. आणि त्या देवळातल्या भिंतीतली मी एक छोटी वीट आहे. त्याचं भाग्य मला मिळालं. यापुढेही अनेक सिनेमे माझ्या आयुष्यात येतील, अनेक कामं येतील, पण छावाचं स्थान हे ध्रुव ताऱ्यासारखं आहे.